श्रीमद् भगवद्गीता अध्याय 14 गुणत्रय विभाग योग श्री ज्ञानेश्वरी। श्री गणेशाय नमः। जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया। जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया। समुद्रा तू ऐकेगा आर्तबंधू निरंतर कारुण्य सिंधू। विशद विद्यावधू वल्लभाजी तू जया प्रते लपसे तया विश्व हे दाविसे। प्रकटतय करिसे आघवेची तू ही पुढीलाची दृष्टी चोरीजे। हा दृष्टी बंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे। जे तुची तू सर्वायया मा कोना बोधू कोना माया। ऐस्या आपे आप लाघविया नमो तुझ जानो जगे आप ओले। ते तुझिया बोला सुरस झाले तुझे निक्षमत्व आले। पृथ्वीसी रविचंद्रादि शुक्ती उदय करीती त्रिजगती। हे तुझ्या दीप्ती तेज तेजा जे चळवळी जे अनिळे। ते दैविकेनी जी निजबळे नभ तुझ माझी खेळे। लपिथपी किंबहुना माया असोस ज्ञान जी तुझेनी डोळस। असो वानने सायास श्रुतीसी वेदवानुनी तवची चांग। जवन दिसे तुझे अंग मग आम्हा तय मुग। एके पांती जी एकारनवाचे ठाई पाहता थेंबाचा पाडू नाही। महानदी काही जाणी जते का उदलिया भास्वतू। चंद्र जैसा खद्योतू आम्हा श्रुती तुझा हातू तो पाडू असे। आणि तुझे ठाओ मोडे जेत परेशी वैखरी बुडे। तो तू मा कोणे तोंडे वानावासी या लागे आता। स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवी जय माता। हेच भले तरे तो जैसा हासी तैसाया। नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोद्यम फळावया। व्यवहारा होई आता कृपा भांडवल सोडे। बरे मती माझी पोतडे करी ज्ञान पद्य जोडे। थोरा माते मग मी संसरेन तेने करीन संतांसी कर्णभूषणे। लेवविन सुलक्षणे विवेकाची जे गीतार्थ निदान। काढू माझे मन सुई स्नेहांजन आपले तू। हे वाक्सृष्टी एके वेळे देख तू माझे बुद्धीचे डोळे। तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्य बिंबे माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ। काव्य होय सफळ तो वसंतू होई स्नेहाळ। शिरोमणी प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे। तैसा वरिष उदारे दिठीवेनी अगा वैश्वैक धामा। तुझाच प्रसाद चंद्रमा करू तुझ पूर्णिमा। स्फूर्तीची जी जे अवलोकिली माते उन्मेष सागरी भरिते। ओ संडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे तव संतोषिनी गुरुराजे। म्हणतिलये विनती व्याजे मांडले देखोनी तुझे स्तवन मिशे। हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुणी गोमटा। ग्रंथो दावी उत्कंठा भंगोनेदी हो काजी स्वामी। हेची पाहतो होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही। ग्रंथ सांगा सहजे दुर्वेचा डिरू अंगेची तव अमरू। वरे आला पुरू पियुषाचा तरी आता येणे प्रसादे। विन्यासे विदग्धे मूळ शास्त्रपदे वाखानीन परे जीवांतुडिली कडे। जैसी संदेहाची डोनी बुडे ना श्रवणे तरी चाडे। वाढे दिसे तैसे बोली साचारे अवतरो माझी माधुरे। माले मागुनी घरे गुरुकृपेच्या तरी मागा त्रयोदशे। अध्यायी गोठी ऐसे श्री कृष्ण अर्जुनेसे सावळले। जे क्षेत्र क्षेत्र योगे होय जे येणे जगे। आत्मा गुण संगे संसारिया आणि हाच प्रकृती गतो। सुख दुःख भोगे हेतो अथवा गुणातीतो केवळ हा तरी कैसा पा असंगा संगो। कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग्यो यो सुख दुःखादी भोगू केवितया। गुणते कैसे किते बांधते कवने रीते ना तरी गुणातीते चिन्हे काही। येवम या आघवेया अर्थारूप करावया। विशोयेथ 14व्या अध्यायासी तरी तो आता ऐसा प्रस्तुत परी येसा। अभिप्राव विश्वेशा वैकुंठाचा तो म्हणेगा अर्जुना। अवधानाची सर्व सेना मेळवूनी या ज्ञाना झोंबावे हो। आम्ही मागा तुझ बहुते
दाविले हे उपपत्ते तरी अजुनी प्रतीते कुशीनरी घे मनोनी गा पुढते सांगिजेल तुझ प्रते पर मनोनी श्रुते डाहारिले जे ये रविज्ञान हे आपुले परी पर ऐसे निजाले जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक अगायाची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे जे वन्नीत हे तृणे ये रे ज्ञाने जे भवस्वर्गाते जाणते यागची चांग म्हणते पारखे पुढे आते भेदी जया ती आघवींची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैसा वा तोर्मी गगने गिळी जती अंती का उदिते रश्मीज राजे लोपिली चंद्रादी तेजे नाना प्रलयांबुज माझे नदी नद तैसे येणे पाहले या ज्ञान जात जाय लया म्हणून या धनंजया उत्तम हे अनादि जे मुक्तता आपली असे पंडुसुता तो मोक्ष हाता येता होय जेने जयाची या प्रतिती विचार वेरी समजते नेदीजेची संस्कृती माता उदऊ मने मन घालून मागे विश्रांती झाली या अंगे ते देही देहा जगुक जोगे होतेची ना मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे संवतुके काटाळे माझे झाले जे माझी या नित्यता तेने नित्य तू पंडुसुता अरे पूर्णता माझी याची मी जैसा अनंत आनंदू तैसाची सत्यसिद्ध तैसेची ते भेदू उरेची ना जे मी जे वडे जैसे ते तेची झाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जेवी ना तरे दीप मुळके दीपशिखा अनेके मी नलिया अवलोके होय जैसे अर्जुना तया परे सरले द्वैताची वारे नांदे नामार्थ एका हारे मी तू विने येण्याची पै कारणे जय पहिले सृष्टीचे झुंपणे तै तया होणे पडेची ना सृष्टीची सर्वादे जया देहाची नाही बांधे ते कैचे प्रलयावधे निमतील पा म्हणून जन्मक्षया अतीत जे धनंजया मी झाले ज्ञानाय्या अनुसरोनी ऐसी ज्ञानाची वाढे वानिली देवे आवडे देवींचे पार्थाई गोडे लाभावया तव तया झाले आन सर्वांगी निघाले कान सपाये अवधान आतला पा आता देवाची या ऐसे जा कळी जत असे ओरसे जे निरूपण आकाशे वेटाळेना मग म्हणे गा प्रज्ञा कांता उजवली आजी वक्तृत्वता जे बोलाये वडा श्रोता जोडलासी तरी एकोमी अनेके गो विजय देह पाशके त्रिगुणित लुब्धके कवने परी कैसा क्षेत्र योगे ये इथे जगे हे परुष सांगे कवने परी पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे हे मत संग बीजे भूती पिके ये रवे तरी मत ब्रह्म या लागी हे ऐसे नाम जे महदादी विश्राम शालिका हे विकारा बहुवस थोरे अर्जुना हेची करे म्हणून अवधारे मद्ब्रह्म अव्यक्तवाद मते अव्यक्त ऐसी वदंते सांख्याची या प्रतीते प्रकृती हेची वेदांती येते माया ऐसे म्हणजे प्राज्ञ राया असो किती बोलो वाया अज्ञान हे आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपयया अज्ञानासी आणि काही एक असे जे विचारा वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का हालविलिया जाय निश्चळे तरी होय दुधे जैसी साय दुधाची तै पै जागृवा ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान हे सुषुप्ती का घन जैसा होय का अनवयता वायुते वांजे आकाश रिते तया ऐसे निरुते अज्ञान गा पैल खांब का पुरुखो ऐसा निश्चयो नाही एको परे काय नेनो आलोको दिसत असे तेवे वस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनादिसे देखिजे ना राती ना तेज ना संधी जेवी सांज तेवी विरुद्ध ना निज अज्ञानाथे ऐसी कोणी की दशा ये वादू अज्ञान ऐसा तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम अज्ञान थोरिजे आनिजे आपण पे तरी नेनिजे हे रूपदा निजे क्षेत्रज्ञाचे हाची उभय योगो बुझे बाप सांगो सत्तेचा नैसर्गो स्वभावो हा आता अज्ञानासारिके
वस्तू आपण पाची देखे परी रूपे अनेके नेनो कोणे जैसा रंग भ्रमला मने जा रे मी राहो आला का मूर्छितो गेला स्वर्गलोका ते विलचकलिया तिठी मग देखणे जे जे उठे तया नाम सृष्टी मिचिविये पै गा जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुहा तोचे पाडू आत्मया स्मरणे विनसे हेची अनभ्रांती प्रमेय उपलवू पुढते परे तो प्रतीते याची घेपा तरे माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे ये नाही हेची रूप ठाणे हे अति उमप हे निद्रिता समीप चेतादुरी पै माझे नीची अंगे पौडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय मद ब्रह्मा उदरी प्रकृती आठै विकारे गर्भाची करी पेलो वेली उभय संगे पहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे उभारले होय मन तरुणी ममता मनाची हे अहंकार तत्व रचे तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि विषेंद्रिया गौसे स्वभावे तव भूतांसी म्हणून येती सरीसे ये ही रूपा झाले विकार क्षोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हा ये वासन गर्भे ठाये ठाऊ रुखाचा आवाका जैसी बीजकनिका गेवे बांधे उदका भेटत खेऊ तैसी माझे निसंगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि याची मग गर्भ गोळा तया कैसे रूप ते ये आया ते परिये से राया सुजनांची या पै मनिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे व्योम वायुवशे वाढलेनी गर्भरसे मनिजू उससे अवयव तो पोटी सुनीतम रजे आगळे का तोय तेजे उठे तानी पजे स्वेदजुगा आप पृथ्वी उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे स्थावरू उमटे उद्भिजे हा पाचा पाचही विरजे होती मनोबुद्ध्यादी साजी हे हेतु जारजे ऐसे जान ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ हेची शिर प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट सुरयोनी अंगे आठ ऊर्ध्वाची कंठोल्लासता स्वर्गो मृत्युलोको मध्यभागो अधो देशु सांगो नितंबुतो ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसे गा 84 लक्ष योनी ये कांडा पेरा सांदनी वाढे प्रतिदिनी बालक हे नाना देह अवयवे नामाची लेनी लेववे मोहस्तन्य वाढवे नित्य नवे सृष्टी वेगवेगळी या करांघ्रे आंघोळिया भिन्ना भिन्मान सुदलिया मुदिया तेथे एक हे एकोलते चराचर अविचारती सुंदर प्रसवोनी थोर थोरावली पै ब्रह्मा प्रातःकाळू विष्णू तो मध्यान्ह वेळू सदाशिव सायंकाळू बाळाये या महाप्रळयेसे खेळोनी निवांत निजे निशमज्ञाने उमजे कल्पोदयी अर्जुना या परे मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीच्या करी चोज पाऊले संकल्प जयाचा इष्टो अहंकारोनी विनटो ऐसिया होय शेवटो ज्ञानेय या आता असो हे बहु बोली ऐसे विश्वमाया व्याले हेत साह्य जाहले माझी सत्ता या कारणे मी पिता महद ब्रह्म हे माता अपत्य पंडुसुता जगदंबरू आता शरीरे बहुते देखो निन भेदे हो चित्ते जे मनोबुद्ध्यादी भूते एकेची येथे हा गा एकची देही काय अनारिसे अवयव नाही ते विचित्र विश्व पाहे एकची हे पै उंचा नीचा डहाळिया विश्वा वेगळा लिया एकाची जेवी जालिया बिजाची या आणि संबंधू तोई ऐसा मृतिके गटू लेको जैसा का पटत्व कापुसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतत्य जैसी सागरा आम्ही आणि चराचरा संबंधू तैसा मनोनी वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ एवी मी गा सकळ संबंधू वावो झाले नि जग मी झाके
तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी मानिके लपिजे काही, अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले, की कमळ फाकले कमळत्वामुके, सांगपा धनंजया अवयविया, आच्छादिजे की तया तेची रूप, की विरुढलिया जोंधळा कनिसाचा निर्बाळा, वेचला की आगळा दिसत असे, मनोनी जग परवते सारोनी पाहिजे माते, तैसा नोय उखिते आघवे मीची, हा तू साचो कारा निश्चयाचा खरा, गाठी बांधवीरा जीवाची ये, आता मिया मज दाविला शरीरी वेगाळला, गुणी मीची बांधला ऐसा आवडे, जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण, भोगिजे गा जान कपित भजा, का कवळाते डोळे प्रकाशूनी पिवळे, देखती तेव्हा कळे तयासीची, नाना सूर्यप्रकाशे प्रकटिते आभ्रभासे, तो लोपला तेही दिसे सूर्येची की, पै आपण पेनी जालिया छाया गा आपुलिया, विहोनी बिहालिया आन आहे, तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होय, तेथ ऐसा जो बंधू आहे तेही देखे, बंधू कान बंदिजे हे जानने मज माझे, नेनने नी उपजे आपलेनी, तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा, आवडे ते परी ऐसा अर्जुन देवा, गुण ते किती की धर्म, काही यया रूप नाम, के झाले हे वर्म अवधारी पा, तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम, आणि प्रकृती जन्म भूमिका यया, येत सत्व ते उत्तम रजते मध्यम, तीही माझितम सावियाधारे, हे एकची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही, वयसात्रय देही एकी जेवी, का मीनलेनी किडे जव जव तुक वाढे, तव तव सोने हीन पडे, पांचिका कसी पैसाबदपन जैसे, वाहविले आळसे सुषुप्ती बैसे, घनावोनी तैसे अज्ञानांगीकारे, निघाली वृत्ती विखरे ते सत्वरजद्वारे, तमही होय अर्जुनागा जान, यया नाम गुण आता दाखवू खून, बांधिती ते तरी क्षेत्रज्ञ दशे, आत्मा मोटका पैसे, हे देह मी ऐसे कुमुहूर्त करी, आजन्म मरणांती देहधर्मी समस्ती, ममत्वाची सुते घेना जव, जैसी मिनाच्या तोंडी वडेना जव उडी, तव गळ आसुडी जळपारधी, देवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाची पाशके, ओढी जती मग खुडके, मृगु जैसा मग ज्ञाने चढ फडी, जाणीवेचे खुर खोडी, स्वयं सुख हे धाडी हातींचे गा, तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट येई देखे श्लाघो लागे, म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही तुझे, विकाराष्टके फुंजे सात्विकाचे नी, आणि येणे ही न सरे लांकन लागे दुसरे, जे विद्धतेचे भरे भूतांगी, आपणची ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न वाहे, की विषय ज्ञाने होय गगनाये बढा, राहो जैसा स्वप्नी रंकपणे रिघे धानी, तो दो दाना मानी इंद्रुनामी, तैसे गा देहातीता झाले या देहवंता, हो लागे पंडुसुता बाह्य ज्ञाने, प्रवृत्ती शास्त्र बुझे यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुझे स्वर्गवरी, आणि मने आजी आन मी वाचुनी नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन कित्त माझे, ऐसे सत्वसुखज्ञानी जीवासी लावणी कानी, बैलाची करी वाणी पांगुळाची या, आताची शरीरी रजे जियावरी, बांधिजे ते अवधारी सांगिजेल, हे रजे याची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा, हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे, मग वारया वळघे तृष्णेची या, घृते आंबू खुनी आगी याळे, वज्राग्नीचे साधू कले, आता बहुत थेंकुले आहे तेथ, तैसी खवळे चाड होय दुःखास कट गोड, इंद्रश्री ही साकड गमो लागे, तैसी तृष्णा वाढिन्न लिया, मेरूही हाता आलिया, तरी मने एखादिया
दारुणा वळघो जीविताची कुरोंडी ओवाळूनी लागे कवडी मानी तृणाची हे गोडी कृतकृत्यता आजी असते वेंची जेल परिपाहे काय की जेल ऐसा पांगी पडिल व्यवसाय मांडी म्हणे स्वर्गा हन जावे तरी काय तेथ खावे या लागी धावे याग करू व्रता पाठी व्रते आचरे इष्टा पुरते काम्या वाचुनी हाते शिवने नाही पै ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेने वीरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस काय चंचळो मासा कामिनी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजूही नाही तेतुले निगा वेगे स्वर्ग संसार पांगे आगे माझिरगे क्रियांची हे ऐसा देही देहा वेगळा ले तृष्णेचिया सांखळा खटाटोपू आहे गळा व्यापाराचा हे रजोगुणाचे दारुण देही देही यासी बंधन परिसाता विंधान तमाचे ते व्यवहाराचेही डोळे मंद जेने पडळे मोहरात्रीचे काळे मेहुडे जे अज्ञानाचे जियाले जया एका लागले जेने विश्व भुलले नाचत असे अविवेक महामंत्र जे मौढ्य मद्याचे पात्र हे असो मोहन शास्त्र जीवासी जे पार्था ते गातम रचोनी ऐसे वर्म चौखुरी देहात्म मानिया ते हे एकची कीर शरीरी माझो लागे चराचरी आणि तेत दुसरी गोठी नाही सर्वेंद्रिया जाड्य मना माझी मौढ्य मल्हाती दार्ढ्य आलस्याचे अंगे अंग मोडामोडी कार्यजाती अनावडी नुसती परवडी जांभयाची उघडी याची दिठी देखणे नाही किरीटी नाळवितांची उठी ओ मनोनी पडलिये धोंडी नेने कानी मुरडी तयाची परी मुरकुंडी उकलू नेने पृथ्वी पाताळी जाओ का आकाशही वरी येओ परी उठणे हा भाव उपजो नेने उचितानुचित आघवे झांसुरता नाठवे जीवे जिथेंचा तेथ लोळावे ऐसी मेधा उभवुनी करतळे पडी घाये कपोळे पायाचे शरीयाळे मांडू लागे आणि निद्रेविषयी चांगू जीवी आथी लागू झोपी जाता स्वर्गू वावो म्हणे ब्रह्मायु होईजे मा निजे लियाची असीजे हे वाचुनी तुझे व्यसन नाही का वाटे जाता ओघे कल्लांताही डोळा लागे अमृतही परी नेघे जरी निद आली देवीची आक्रोश बळे व्यापारे कोणे एके वेळे निघाले तरी आंधळे रोपे जैसे हे धवा कैसे राहटावे कोणे सिकाय बोलावे हे ठाकते की नागवे ही नेने वनया मिया आघवा पांखे पुसोनी घे यावा पतंगु हा हावा घाली जेवी तैसा वळघे साहसा अकर्णीच दिवसा किंबहुना ऐसा प्रमादुरुचे एवं निद्रा आलस्य प्रमादी तम इया त्रिबंधी बांधे निरुपाधी चोखटाते जैसा वन्ही काष्टी भरे ते दिसे काष्टाकारे व्योम घटे आवरे ते घटाकाश नाना सरोवरे भरले ते चंद्रत्व तेथे बिंबले तैसे गुण पाशी बांधले आत्मत्व गमे पै परिहरुनी कफवात जै देही आटोपे पित्त तै करी संतप्त देह जेवी का वरुष आतप जैसे जिनवनी शीतची दिसे तेव्हा होय हिव ऐसे आकाश हे नाना स्वप्न जागृती लोपुणी ये सुषुप्ती तै क्षण एकू चित्तवृत्ती एची होय तैसी रजत मे हारवी जै सत्व माजू मिरवी तै जीवा करवी म्हणवी सुखिया नामी तैसेची सत्वरज लोपोणी तमाचे भोज वळगे तै सहज प्रमादी होय तयाची गा परिपाठी सत्वतमाते पोटी घालुनिया जेव्हा उठी रजोगुण तेव्हा कर्मा वाचुनी काही ज्ञान गोमटे नाही ऐसे मानी देही देहराजू त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जान
आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियेसा तै रजतम विजये सत्वगा देही इये वाढता चिन्हे तिये ऐसी होती जे प्रज्ञा आतुलीकडे ते समाती बाहेरी ओसंडे वसंती पद्मखंडे धृती जैसी सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबनी साचची कर चरणी होती डोळे राजहंसा पुढे चांचूचे आगरडे तोडी जेवी झगडे क्षीरनीराचे देवी दोषादोष विवेकी इंद्रियेची होती पारखी नियमू बाप रे पायकी ओळगतई नाईकने ते कानची निवाळी न पाहणे ते दिठीची गुगाळी अवाच्य ते टाळी जिभची गा वाती पुढा जैसे लागे काळ वसे निषिद्ध इंद्रिया तैसे समोरनो हे धाराधर काळे महानदी उचंबळे तैसे बुद्धी पापघळे शास्त्र जाती अगा पुनवेच्या दिवशी इंद्र चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञाने वृत्ती तैसी फाके सैंघ वासना एकवटे प्रवृत्ती वोहटे मानस विटे विषयांवरी एवं सत्व वाढे तै हे चिन्ह पुढे आणि निधन ही घडे तेव्हाची जरी का पाहालेनी सुयाने झालया परगुणे पडेयंते पाहुणे स्वर्गोनिया परी जैसीची घरींची संपत्ती आणि तैसीच औदार्य धैर्य वृत्ती महापूर्णत्रा आणि कीर्ती कानो हावे मग गोमटेया तया जावळी असे धनंजया ते विसत्वी जाणे देहा के आथिगा जे स्वगुणी उद्भट घेऊनी सत्व चोखट निगे सांडुनी कोपाट भोगक्षम हे अवचटे ऐसा जो जाई तो सत्वाचाची नवा होये किंबहुना जन्मला हे ज्ञाकनियाम माझी सांगपा धनुर्धरा राहो रायपणे डोंगरा गेलिया पुरा होय काही ना तरी येतींचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपचिकी तैसी ते सत्वशुद्धी आगळी ज्ञानेंसी वृद्धी तरंगाओ लागे बुद्धी विवेकावरी पै महदादी परिपाठी विचारोनी शेवटी विचारास कटपोटी जिरोनी जाय 36 37 24 25 तिन्ही नुरोनी स्वभावे चतुर्थ जे ऐसे सर्व जे सर्वोत्तम झाले असे जया सम तया सवे निरुपम लाहे देह याची परिदेख तमसत्व अधोमुख बैसो निजई आगळिक धरीरज आपुल्या कार्याचा धुमाड गावी देहाचा माझवी तै चिन्हाचा उदयो ऐसा पांजरली वाह टुळी करी वेगळी वेटाळी तैसे विषयी सरळी इंद्रिया होय परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नाबडे मग शेळींचेनी तोंडे सैंगचारी हा ठायवरी लोभू करी स्वैरत्वाचा राभू वेटाळीला अलाभू ते उरे आणि आड पडलिया उद्यम जाती भलतिया प्रवृत्ती धनंजया हातून काढी देवीची एखादा प्रासादू का धरावा अश्वमेधू ऐसा अचाट छंदू घेऊन उठी नगरेची रचावी जळाशये निर्मावी महावने लावावी नानाविधे ऐसे सा अफाटी कर्मी समारंभू उपक्रमी आणि दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे सागरूही सांडी पडे आगीन लाहे तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व स्पृहा मना पुढा पुढा आशेचा घे दवडा विश्व धापे चाडा पाया तळी इत्यादी वाढता रजी ये चिन्हे होती साजी आणि ऐशा समाजी वेचे जरी देह तरी आगवाची इही परिवारला आणि देही रिगे परियोनीही मानुषीची सुरवाडेसी भिकारी वसोपा राजमंदिरी परी काय अवधारी राव होईल बैल तेथे करबांडे हे न चुके गा पुढे नेई जो का वराडे समर्थाचे नी म्हणून व्यापारा हाती उसंतू दिहाना राती तैस याची पांती झुंपी जे तो कर्मजडाच्या ठाई किंबहुना होय देही
जो रजत वृत्तीच्या डोही बुडोनी निमे मग तैसाची पुढती रजसत्व वृत्ती गिळोनी ये उन्नती तमोगुण तैची जिये लिंगे देहींची सबाह्य सांगे ये परीस चांगे श्रोत्रबळे तरी होय ऐसे मन जैसे रविचंद्रहीन रात्रीचे का गगन अवसेची ये तैसे अंतर असोस होय स्फूर्तिहीन उद्ध्वस विचाराची भाष हारपे तई बुद्धिमेचे वेना धोंडी हा ठायवरी मवाळे सांडी आठो देश धडी झाला दिसे अविवेकाचे नि माझे सबाह्य शरीर गाजे एकले निघेपे दिजे मौंढे तेथ आचार भंगाची हाडे रूपती इंद्रियांपुढे मरे जरी तेनेकडे क्रिया जाय पै आणि कही एक दिसे जे दुष्कृती चित्त उल्हासे अंधारी देखणे जैसे डुडुळाचे तैसे निषिद्धाचे नि नावे भलतेही भरे हावे ते विषयी धावे घेती करणे मदिरा न घेता डुले सन्निपाते विन बरळे निष्प्रेमेची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परी उन्मनी ते नोहे ऐसे मला ती जे मोहे माझी रेनी किंबहुना ऐसे सिये चिन्हे तम पोशी जय वाडे ऐतिसे आपुलिया आणि हेचे होय प्रसंगे मरणाचे जरी पडे खागे तरी ते तुले निरिगे तमेसी तो राई रायपन बिजे साठवनिया अंग त्यजे मग विरुढे तै दुजे गोठी आहे पै होऊन दीपक लिका येरू आगे विझोका का जेथ लागे तेथ असका तोची आहे म्हणून तयाची लोथे बांधून या संकल्पाते देह जायतै मागवते तमाचेची होय आता काय येणे बभे जो तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होय झाड का कृमी येण्याची पैकारणे जे निपजे सत्वगुणे ते सुकृत ऐसे म्हणे श्रौतसमो म्हणून तया निर्मळा सुखज्ञानी सरळा अपूर्व ये फळा सात्विकते मग राजसा जया क्रिया तया इंद्रावणी फळलिया जे सुखेच तारुनिया फळते दुःखे का निंबोळीयेचे पीक वरी गोड आत विख तैसे ते राजस देख क्रियाफळ तामस कर्म जितुके अज्ञान फळेची पिके विषांकुर विखे जया परी म्हणून बोर अर्जुना येथल सत्वची हेतू ज्ञाना जैसा का दीन माना सूर्य हा पै आणि तैसेची हे जाण लोभासी रजकारण आपुले विस्मरण अद्वैता जेवी मोह अज्ञान प्रमादा यया मैळे या दोष वृंदा पुढती पुढती प्रबुद्धा तमची मूळ ऐसे विचाराच्या डोळा तिन्ही गुण वेगवेगळा दाविले जैसे आवळा तळा हातींचा तवरज तमे दोन्ही देखिली प्रौढपतनी सत्वा वाचुनी नानी ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक झाले जन्म व्रती सर्वत्यागी चतुर्थी भक्ती जैसी तैसे सत्वेचे नी नटनाचे असणे जाणे जयांचे ते तनुत्यागी स्वर्गीचे राय होती या परिरजे जिही काची जे मरिजे तिही मनुष्य होईजे मृत्युलोकी ते त सुखदुःखाचे खिजवटे जे विजे एकेची ताटे जेथ इये मरण वाटे पडिले नुठी आणि तयाची स्थिती तरमी जे वाढोनी निमती भोग क्षमी ते घेतो नरकभूमी मूळपत्र एवं वस्तूची या सत्ता त्रिगुणासी पंडुसुता दाविली सकारणता आघवीची पै वस्तु वस्तुत्वे असिके ते आपण पे गुणा सारिखे देखो निकार्य विषयखे अनुकरेगा जैसे का स्वप्नीचे निराजे जय परचक्र देखिजे तै हारी जैत होईजे आपण पाची तैसे मध्योर्ध्व अध जे हे गुण वृत्ती भेद ते दृष्टी वाचो निशुद्ध वस्तूची असे परी हे वाहनी असो तरी तुझ आन न दिसो परिसे ते सांगत असो मागील गोठी तरी ऐसे जाणिजे सामर्थ्ये तिन्ही सहजे होते देह व्याजे गुणची हे इंधनाचे नि आकारे अग्नि जैसा अवतरे का आघवे नि तरुवरे भूमिरसू नाना दहीन यांचे नि मिसे
परिनसे दूधची जैसे का अमूर्त होय उसे गोडी जेवी तैसे हे सात करण देहची होती त्रिगुण म्हणून बंधासी कारण घडे किर परिचोज हे धनुर्धरा जे एवढा गा गुंफिरा मोक्षाचा संसारा उन्हा नोव्हे त्रिगुण आपला लेनी धर्मे देहींचे मागुते साऊमे चाळिता ही न खोमे गुणातीतता ऐसे मुक्ती असे सहज ते आता परिसौ तुझ जे तू ज्ञानांबुज द्विरे फुकी आणि गुणी गुणा जोगे चैतन्य नोव्हे मागे बोलिलो तो ते खागे देवींची हे तरी पार्था जै ऐसे बोधलेनी जीवे दिसे स्वप्न का जैसे चेईलेनी ना तरी आपण जळी बिंबलो तिरोळनी कळे चलन होता कल्लोळी अनेकदा का नटलेनी ना घवे नटू जैसा न झकवे तैसे गुणजात देखावे न होनी पै ऋतू त्रय आकाशे धरोनिया ही जैसे निधी जेची येऊ वसे वेगळेपणा तैसे गुणी गुणा परवते जे आपण पे असे आईते ये अहम बैसे अहंते मूळकेची ये पै ते थुनी मग पाहता मने साक्षी मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित सत्वरजतमाच्या भेदी प्रसरू कर्माचा होत असे तो गुणांचा विकारू हा यया माझी मी ऐसा वनिका वसंतू जैसा वनलक्ष्मी विलासा हेतुभूत का तारांगणी लोपावे सूर्यकांती उद्दीपावे कमळे विकसावे जावे तमे यया कोणाची काजे कही सविता जैसी देखत नाही तैसा अकर्ता मी देही सत्तारूप मी दाऊनी गुण देखे गुणता हे मिया पोखे ययाचे निशेषे उरे ते मी ऐसे निविवेक जया उदयो होय धनंजया वे गुणातीतता तया अर्थपंथे आता निर्गुण असे आनिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टिक तयाची वरी किंबहुना पंडुसुता ऐसी तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा नळिकेवरुनी उठिला जैसा शुकशाखे बैसला तैसा मूळ अहंता ठाकिला तो मी मनोनी अगा अज्ञानाचिया निदा जो घोरत होत बदबदा तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हातोनी पडिला विरेशा मनोनी प्रतिमुखा भासा मुकला तो देयाभिमानाचा वारा आता वाजो ठेला विरा ते ऐक्य विची सागरा जीवेशियात हे मनोनी मद्भावेसे प्राप्ती पाविजे तेने सरीसे वर्षांती आकाशी घनज्जात जेवी ते वेमी होनी निरुता मग देहींची ये असता नागवे देह संभुता गुणासी तो जैसा भिंगाचे निघरे दीप प्रकाशुना वरे कान विजेची सागरे वडवानळू तैसा लागेला गुणाचा बोधून मैळे तयाचा तो देही जैसा व्योमींचा चंद्रजळी तिन्ही गुण आपुला लिये प्रौढे देही नाचविता बागडे तो पाहाही न धाडी अंते ते हात ठायवरे नेहटोनी ठेला अंतरे आता काय वर्ते शरीरी हेही नेने सांडुनी अंगेची खोळे सरपरिगालिया पाताळे ते त्वचा कोण सांभाळे तैसे झाले का सौरभ्य जीर्ण जैसा आमोदू मिळवणी जाय आकाशा माघारा कमळकोशा नयेची तो पै स्वरूप समरसे ऐक्य गा झाले तैसे ते तकिम धर्म हे कैसे नेने देह मनोनी जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण ते देहीची ठेले कारण नाही तया घटाचिया खापरिया घटभंगी फेडी लिया महामहदाकाश आपैसया झालेची असे तैसी देह बुद्धी जाये जे आपण पा आठवू होये तै आन काही आहे ते वाचुनी येणे थोर बोधलेपणे तयासी गा देही असने मनोनी तो मी म्हणे गुणातीत यया देवाचिया बोला पार्थू अतिसुखावला मेघे संबोखिला मोरू जैसा तेने तोषे विरपुसे जे कोणी चिन्ही तो दिसे जया माझी वसे ऐसा बोधू
तो निर्गुण कायाचरे कैसे निगुण निस्तरे हे सांगिजो माहेरे कृपाचे नी यया अर्जुनाची या प्रश्ना तो षडगुणांचा राणा परिहारू आकरणा बोलू तू असे मने पार्था तुझी नवाई हे एतुलेची पुससी काही ते नामाची तया पाही सत्यलटिके गुणातीता जया नावे तो गुणाधीन तरी नव्हे ना होय तरी ना गवे गुणात यया परी अधीन का ना गवे हेची कैसे नि जाणावे गुणाची रवरवे माझी असता हा संदेह जरी वाहसे तरी सुखे पुसोला हसे परिसाता तयासी रूप करू तरी रजाचे नि माझे देही कर्मांचे आनोजे प्रवृत्ती जे घेजे वेटाळुनी तै मीचे हा कर्मठ ऐसा नये श्रीमाठ का दरिद्रिली ये बुद्धी विठ तोही नाही अथवा सत्वेचे अधिके जय सर्वेंद्रिये ज्ञान फाके तैस विद्यता तोखे उभजे ही ना का वाडिन्नलेनी तमे न गिळिजेची मोह भ्रमे तै अज्ञानत्वेन श्रमे घेणे ही नाही पै मोहाचे अवसरे ज्ञानाची चाड न धरे ज्ञाने कर्मे ना धरी होता न दुःखी सायं प्रातर्माध्यान्न या तिन्ही काळांची गणना ती नाही जेवी तपना तैसासे तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे काय जळार्णव पाऊसे साजा होय ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतु हिमे कापे काही ना तरी मोह आलिया काही पा ज्ञानामुखी जेल तया हो मा आगिते उन्हाळे या जाळवत असे तैसे गुणकार्य हे आगवेची आपणा आहे म्हणून एकेका नव्हे तडा तोडी एवढाया गा प्रतिते तो देहा आलासे वसते वाटे जाता गुंती माझी जैसा तो जिनता ना हरवे तैसा गुण नव्हे ना करवे जैसी का श्रोनवी संग्रामींची का शरीरातील प्राणू घरी अतिथ्याचा ब्राह्मणू नाना चोहटाचा स्थानू उदासू जैसा आणि गुणाचा यावा जावा ढळे चळेना पांडवा मृगजाळाचा हेलावा मेरुत जैसा हे बहुत काही बोलिजे व्योम वारेनी न वचिजे का सूर्य ना गिळिजे अंधकारे स्वप्न का गा जिया परे जागतया ते न सिंतरी गुणी तैसा अवधारी न बंदिजे तो गुणासे किरणा तुडे परी दुरुनी जै पाहे कोडे तै गुणदोष साई खडे सभ्यो जैसा सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयिकी तम मोहादिकी वर्ततसे परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रया समजता हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी समुद्रची भरती सोमक्रांतची द्रवते कुमुदे विकसती चंद्रुतो उगा का वाराची वाजे विझे गगने निश्चळ असिजे तैसा गुणाची या गजबजे डोले नाजो अर्जुना येणे लक्षणे तो गुणाती तू जानने परिसाता आचरणे तयाची जी तरी वस्त्रासी पाठी पोटे नाही सुता वाचुनी किरीटे ऐसे सुये दिठी चराचर मद्रुपे म्हणून सुख दुःखा सरिसे कांटाळे आचरसे ऐसे रिपू भक्ता जैसे हरीची देणे ये रवी तरी सहजे सुख दुःख तैची से विजय देय जळी होईजे मासोळी जई आता ते तव तेने सांडिले आहे स्वस्वरूपेसीची मांडिले सस्यांती निवडिले बीज जैसे का ओग सांडुनी गांग निघोनी समुद्राचे अंग निस्तरली लगबग खळाळाची देवी आपण पाची जया वस्ती झाली गा धनंजया तया देही आपैसया सुख तैसे दुःख रात्री तैसे पाहले हे धारणा जेवी एक झाले आत्मा रामदेही आतले द्वंद्व तैसे पै निद्रिताचेनी अंगेसे साप तैशी उर्वसे देवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे मनोनी तयाच्या ठाई शेना सोन या विशेष नाही
रत्नागुंडे या काही नेनी जे भेदू घरायो पास्वर्ग का वरी पडो वाघ परी आत्मबुद्धीसी भंग कदा नोव्हे निवटले न उपवडे जळिन्नले न विरूढे साम्य बुद्धी न मोडे तया परी हा ब्रह्मायसे निस्तविजो का नीच म्हणोनी निंदिजो तरी नेने जळो विझो राखोंडी जैसी तैसी निंदा आणि स्तुती नये कोणीची व्यक्ती नाही अंधार का वाती सूर्य घरी ईश्वरू म्हणून पूजिला का चोरू म्हणून गांजिला वृषगजी ओढी वेडीला केला राहू का सरुद पासी आले अथवा वैरी वरपडे झाले परी नेने राती पाहले तेज जेवी साही ऋतू येता आकाशे लिंपिजेची ना जैसे ते वैषम्य मानसे जाणी जेना आणि काही एकुपाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे सर्वारंभ उटकले प्रवृत्तीचे तेथमावळले जळती गा कर्म फळे ते तो आगी दृष्टाचे निनावे भवची जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय सुखे नाशिने पाशानू काजिने माने तैसी सांडी मांडी म्हणे वर्जिली असे आता किती हा विस्तारू जाने ऐसा आचारू जयाचा तो जिसाचारू गुणाती तू गुणांते अतिक्रमणे घडे उपाये जेने तो आता ऐके म्हणे श्रीकृष्णनाथू तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आगवीची निवृत्ती होवावी लागे तरी पार्था परी ऐसा मी तव येथ ऐसा रत्नी किळाओ जैसा रत्नचितो का द्रवपणाची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आण नाही वन्नितेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळाधिक आगा हिमजे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्वयेने नावे हे मीची पै आघवे हे चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण नान कान नाटिता कांकन सोनेची ते न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपन जावे मग माते घे यावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसे निमाते जानिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे येत भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जानावे घा पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देख तैसे आपण पेयानिक मानावे ना तेजाचा तेजवनी निघाला परितेजींची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू वावा पै परमानुभूतळे हिमकनु हिमाचळे मज माझी न्याहाळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधू सिनाई बिन्नू तोय तैसा ईश्वरी मी आणू नोव्हेची मा ऐसे निबा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे सांगावे येची दृष्टी नावे योगाचे यागवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसे वृत्तीवीरा प्रवर्ते ते का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा तो परमपुरुषी तैसा एकवटे घा प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे निमग परस्परे ते सोहम वृत्ती जै अवतरे तैतिये ही सकट सरे आपैसया जैसा सैंदवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा ही टाके ना तरी जाळूनी तृण वन्नीनी विजय आपण तैसे भेदुनाशुनी जाण ज्ञानहीनु रे माझे पैलपण जाये भक्त हे एलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटे जिने या नभते गोष्टी जे एकपणाही मिठी पडो सरली किंबहुना ऐसी दशा
ते ब्रह्मत्वगा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढते इहे लिंगे भक्तो जो माझा जगे हे ब्रह्मता त्या तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे ओघे डळमळीत जळ जे निघे सिंधू पदत्तया जोगे आण नाही तैसा ज्ञानाची आदिठे जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्महत्येच्या मुकुटी चुडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यैसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान येत मी हन साधन गमेन हो तरी झने झने ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आणतसे मी वाचोनी अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मी पांडवा मीची बोली जाघवा शब्दैही पै मंडळानी चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही अगा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख जे उमप अद्वितीय विवेकू आपुले काम सारुनी ठाके जे धाम निष्कर्षाचे निस्सीम किंबहुना मी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी येत धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे पुसलेनी विन वायाने का बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी ये रुजीवी म्हणे सांडी गोठी या संजय विस्मय मानसी आहा करुणी रस रसी म्हणे कैसे पा देवेंसी द्वंद्व यया तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेकू हा घोटो मोहाचा पिटो महारोगू संजय ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरी खाचा येतू चित्ता महापुरू म्हणून आता येणे उत्साहाचे नि अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल तया अक्षरातील भाव पावविल मी तुमचा ठाव ऐका म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा हरिओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु।